डॉक्टर असणाऱ्या भावाने आणलेल्या नवीन ईसीजी मशीनची अनबॉक्सिंगच चालू होती, पण आमच्या टाबरासाठी ती स्क्रीन म्हणजे मॉनिटर नाही तर हे होतं. हे काय तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला तर माहिती मा मोठा भाऊ डॉक्टर आहे, आणि जरी माहित नसन तर आता माहित झाला असन. तशी तर सेवा 5 वर्षापासून चालू आहे, पण भावाला वाटत होतं का आपल्या गावामध्ये सहसा न मिळणारी सुविधा ती म्हणजे अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये आवश्यक असणारं ईसीजी मशीन. हे आमच्या आसपासच्या 4 गावात कुठंच नव्हतं, आणि त्यासाठी एखाद्या रुग्णाला सेवेसाठी विलंब होऊ नये म्हणून भावाने आत्ताच महिनाभरापूर्वी ईसीजी मशीन आणलं होतं. आणि त्याचा लहान भाऊ इतका कंटाळवाणा आहे का त्यानं याचा ब्लॉग बनवण्यासाठी 1 महिना लावला. मग आजीबाईंनी आपल्या संस्कृतीप्रमाणे मशीनची पूजा करून डॉक्टर असणाऱ्या बंधूंचं औक्षण केलं. पण महत्वाची होती ती याबरोबरच केलेली जगासाठी प्रार्थना. आणि मग काय, पहिला प्रयोग आजीबाईवरच झाला, आणि याचा रिझल्ट बघायसाठी आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त टावरच एक्साइटेड होतं. मग काय, दाबलं भाऊने बटन आणि झाला एसीजी चालू, आणि घरचे सगळे असे पाहत होते जस काय काहीतरी जगा वेगळं चालू होतं. आणि इथं पण आमचं टाबर त्याच्या काकाच्या मांडीवर बसून प्रिंटचं बटन दाबायसाठी सावध होतं, आणि प्रिंट निघाल्यावर गावभर दाखवण्यासाठी. आणि आमचं टावर त्याला टीव्ही समजत होतं, तो आता ह्यो आयसीयू मॉनिटर, ज्याच्यावर नुसता ईसीजीच नाही तर पल्स, ऑक्सिजन, टेम्परेचर आणि भरपूर काही दिसत. आणि त्याची पहिली टेस्टिंग घेतली आजोबांवर. आणि खरं तर जरी आमच्या ट्रायल खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात चालल्या असल्या तरी ही सुविधा गावामध्ये उपलब्ध करून देण्याचा एकमेव हेतू हाच होता, आहे आणि राहणार, की केवळ खेड्यापाड्यात सुविधा न मिळाल्यामुळे एखाद्याला या सुंदर जीवनाला मुकावं लागू नये. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.